नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला गोवन पद्धतीने सुरमई फिश करी कशी बनवतात हे दाखवणार आहे। त्यासाठी बाजारातून मी छोटी सुरमई कापून आणलेली आहे। या सुरमईचे तुकडे मी स्वच्छ धुवून हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेले आहेत। सुरमई करीच्या ग्रेव्हीसाठी मी आता खोबरं किसायला सुरुवात करते। यासाठी मी एक मोठा नारळ घेतलेला आहे। या नारळातील एका नारळाची वाटी मी नारळाचं दूध बनवण्यासाठी वापरणार आहे आणि अर्धी खवड आहे ती मी ग्रेव्हीसाठी वापरणार आहे। ह्या फिश करीसाठी बाजारामध्ये तयार नारळाचं दूध मिळतं, तेही वापरू शकता। खोबरं आपलं किसून झालेलं आहे। या खोबऱ्यातील एक वाटी खोबरं मी नारळाचं दूध काढण्यासाठी वापरणार आहे। हे एक वाटी खोबरं वजनी 100 ग्राम आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेऊन यामध्ये 1.5 कप पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। मिक्सरमध्ये बारीक वाटलेलं खोबरं मी गाळून घेत आहे। खोबऱ्याचं दूध काढण्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे। या भांड्यावर स्वच्छ धुतलेली बारीक चाळण लावलेली आहे। स्वच्छ धुतलेला फडका मी ह्या चाळणीवरती घालत आहे। हा फडका मी ओला करून घट्ट पिळून घेतलेला आहे। आता या फडक्यावर मी बारीक वाटलेलं खोबरं ओतत आहे। खोबरं ओतून झाल्यानंतर हा फडका मी घट्ट पिळून घेत आहे। त्यामुळे खोबऱ्यातील सगळं दूध आहे ते पातेल्यामध्ये जमा होत आहे। खोबऱ्यातील दूध नीट पिळून झाल्यानंतर हा खोबऱ्याचा चोथा मी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहे। हे जाडसर असं खोबऱ्याचं दूध मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे। खोबऱ्याचा राहिलेला चोथा पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा त्यामध्ये 1.5 कप पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेत आहे। पुन्हा त्याच पद्धतीने नारळाचं दूध मी गाळून घेत आहे। हे दुसऱ्यांदा गाळून घेतलेलं खोबऱ्याचं पातळसर दूध आहे। अशा प्रकारे खोबऱ्याचं दूध काढून घेतलेलं आहे। तर आता गोवन पद्धतीने सुरमई फिश करीसाठी वाटण तयार करायला सुरुवात करूया।
एक मोठा चमचा धणे निवडून घेतलेले आहेत, 9 बेडगी मिरच्या देठ काढून घेतलेल्या आहेत, 7 पांडी मिरच्या देठ काढून घेतलेल्या आहेत. तर ह्या दोन्ही मिरच्या आणि धणे मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. थोडीशी चिंच घेतलेली आहे, हिचं वजनी प्रमाण 30 ग्राम आहे. चिंच ही स्वच्छ धुवून मी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. पांढरी मिरची, बेडगी मिरची आणि धणे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता मी पाण्यामध्ये भिजत ठेवत आहे. चिंचेला धूळ वगैरे लागलेली असते, त्यासाठी चिंच धुवून तीही पाण्यामध्ये भिजत ठेवत आहे. राहिलेलं खोबरं मी आता वाटणासाठी घेत आहे. तर ह्याचं वजनी प्रमाण 100 ग्राम आहे. वाटणामध्ये घालण्यासाठी एक मीडियम साईज कांदा सोलून असा उभा चिरून घेतलेला आहे. 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 8 काळी मिरी घेतलेली आहे. एक छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे. 1 इंच आलं घेतलेलं आहे. 1 छोटा चमचा हळद घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या आणि तिरफळं घेतलेली आहेत. सुरमई फिश करीच्या फोडणीसाठी एक मोठा कांदा सालं काढून बारीक चिरून घेतलेला आहे. खोबरं वाटून घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी हे वाटण बनवायला सुरुवात करते. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालत आहे. खोबरं घालून झाल्यानंतर उभा चिरलेला कांदा घालत आहे. त्यानंतर जिरं, काळी मिरी, हळद, पाण्यामध्ये भिजलेल्या मिरच्यांचे तुकडे करून घालत आहे आणि त्याबरोबर धणेही घालत आहे. आणि आता यामध्ये भिजलेली चिंच घालत आहे. तुकडे करून घेतलेली लसूण आणि आलं घालत आहे. या गोवन सुरमई फिश करीमध्ये चवीसाठी साखर घालतात. साखर घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे. सुरमईच्या तुकड्यांना मी मीठ लावलेलं असल्यामुळे आता ह्या वाटणामध्ये थोडंसं मीठ घालत आहे आणि पाणी घालून बारीक वाटून घेत आहे. आपलं वाटण तयार झालेलं आहे. तर आता आपण गोवन पद्धतीने सुरमई फिश करी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. तर ह्या कढईमध्ये एक मोठा चमचा तेल फोडणीसाठी घेत आहे. ह्या गरम झालेल्या तेलामध्ये फोडणीसाठी बारीक चिरून ठेवलेला कांदा घालत आहे. अशा प्रमाणे कांदा गुलाबी झाला पाहिजे. कांदा गुलाबी झाल्यानंतर आपण तयार केलेलं वाटण यामध्ये घालत आहे. कांद्यामध्ये वाटण नीट मिक्स करून घेत आहे.
आता हे वाटण मी कांद्यामध्ये 2 ते 3 मिनिटं परतून घेत आहे. वाटण काढून झाल्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाचं पातळ असलेलं दूध मी घालत आहे आणि हे वाटणाचं पाणी मी ग्रेव्हीमध्ये घालणार आहे. वाटण छानपैकी परतून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातील पाणी मी यामध्ये घालत आहे. ग्रेव्हीला छानपैकी उकळी आलेली आहे. तर आता यामध्ये मी माशाचे तुकडे सोडत आहे. माशाचे तुकडे ग्रेव्हीमध्ये घालून झाल्यानंतर यामध्ये घट्ट नारळाचं दूध मी घालत आहे, जेणेकरून नारळाचं दूध हे आमटीमध्ये फाटणार नाही. आणि हळूवार ढवळून घेत आहे की जेणेकरून माशाचे तुकडे तुटले जाऊ नयेत. मला ही फिश करी दाटसर हवी आहे, त्यासाठी मी यामध्ये पाणी घातलेलं नाही. फिश करी दाट किंवा पातळ पाहिजे असल्यास तुम्ही त्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. आता यामध्ये मी 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि तिरफळं घालत आहे. कढईला झाकण लावून मंद आचेवर फिश करी शिजण्यासाठी ठेवून देत आहे. थोड्या वेळानंतर कढईचं झाकण बाजूला करत आहे. फिश करी छानपैकी उकळलेली आहे आणि तिला छानपैकी रंग आलेला आहे. आता ह्या फिश करीची चव घेऊन पहावी. जर मीठ कमी वाटत असेल तर थोडं घालावं. फिश करी तयार झालेली आहे. तर ही फिश करी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. मी ही फिश करी उकड्या भाताबरोबर सर्व केलेली आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी गोवन पद्धतीने सुरमई फिश करी तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्या. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.